नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या दिवसभरातील राजकीय, सामाजिक व शेतीविषयक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा घडामोडी आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत। तर मग आजच्या दिवसभरातील पहिली ठळक बातमी अशी आहे की लातूरमधील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये अल्पशा वाढ पाहायला मिळाली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये येथील बाजारपेठेमध्ये शनिवारी कांद्याची आवकी कमी झाली होती। दरम्यान दरामध्ये वाढ होऊन 1700 रुपये ते 2000 रुपये प्रति क्विंटल अशा या ठिकाणी कांद्याला भाव मिळाला आहे। याबरोबरच आजची दुसरी ठळक बातमी अशी आहे की शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन सुविधेचा लाभ। कृषी क्षेत्रामध्ये काटेकोर आणि अचूक पद्धतीने विविध कामे करण्याकरिता ड्रोनचा वापर पुढील काळामध्ये वाढणार आहे। त्यामुळे विविध पिकांमध्ये कीड रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, शेतीमधील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न आता केले जात आहेत। यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी प्रयत्न देखील करण्यात येत आहेत। तसेच यापुढील ठळक बातमी अशी आहे की प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिधा। दिवाळी, दसरा, गुढीपाडव्यासारख्या सणासुदीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना अत्यल्प दरामध्ये देण्यामध्ये येणारा आनंदाचा शिधा आता 22 जानेवारीला अयोध्ये येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच शिवजयंतीनिमित्त देण्याचा निर्णय बुधवारी राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे। तसेच यापुढील ठळक बातमी अशी आहे की हमीभावापेक्षाही कमी दराने व्यापारी खरेदी करतायत। शेतकऱ्यांकडून कापूस, शासनाने कापसाला हमीभाव 7000 रुपये घोषित केला आहे। मात्र ग्रामीण भागामध्ये व्यापारी अडल्या नडलेल्या शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी भावाने कापूस खरेदी करत आहेत। यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगीचे वातावरण तयार झाले आहे। तसेच यापुढील ठळक बातमी अशी आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लवकरच जमा होणार आहे हप्ता निकषांची पूर्तता करून घेण्याचे आश्वासन करण्यात आले आहे। केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यामध्ये येणाऱ्या पीएम किसान योजनेचा आगामी 16 हप्ता जानेवारी महिन्याच्या अखेरीस वितरित करण्याचे शासनाचे नियोजन आहे। दरम्यान या योजनेच्या लाभासाठी नोंदणी, ई-केवायसी, बँक खाते, आधार क्रमांक अशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेत निकषांची पूर्तता करणे देखील महत्त्वाचे असल्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील काही ठळक बातम्या होत्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।